स्तोत्रसंहिता 118 आणि 8 वचन काय सांगते? स्तोत्रसंहिता 118 आणि 8 वचन. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. या ठिकाणी देवाचं वचन दावीद राजा म्हणतो की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा लेकरांनो लक्षात ठेवा की तुम्ही परमेश्वराला शरण जावं हे बरं आहे. दावीदानं त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये जेव्हा कधी त्याच्या जीवनामध्ये परिस्थिती बिकट आली होती, जेव्हा कधी कोणत्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा होता, या गोष्टीचा विचार करण्यासाठी जेव्हा दावीद आपल्या मनामध्ये गोंधळामध्ये होता, त्यावेळी प्रत्येक वेळेला जेव्हा देवाचा आत्मा दावीदाशी बोलत होता, दावीदाला लीड करत होता, दावीदाला चालवत होता, दावीद परमेश्वरावरती भरोसा टाकायला शिकला. तो स्पष्टपणे या ठिकाणी म्हणतोय की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा आम्ही परमेश्वराला शरण जावावं हे बरं आहे, हे बरं आहे. एक बहिणीची साक्ष ओडिसा भागातून आम्ही ऐकत आहोत. एक तरुण बहीण जे ख्रिस्ताला आपली ओळखत होती, तिचं कुटुंब ख्रिस्ती होतं. ही बहीण ख्रिस्ताला ओळखत असून सुद्धा हिचं जीवन ख्रिस्तामध्ये स्थिर नव्हतं. ख्रिस्ताला ती ओळखत असून सुद्धा आपलं जीवन पूर्णपणे तिने समर्पण केलं नव्हतं. प्रार्थना करणारी व्यक्ती 5 मिनिटं 10 मिनिटं, आई वडील सांगतात म्हणून चर्चला जाणारी व्यक्ती, संडे स्कूल तिला लहानपणी ठाऊक होतं, यूथ मीटिंग्स तिला ठाऊक होत्यात, त्याच्यानंतर चर्चच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ठिकाणी तिला ठाऊक होत्यात. परंतु तिला येशू ख्रिस्त ठाऊक होता, पण येशू ख्रिस्ताला तिनं जाणून घेतलं नव्हतं, येशू ख्रिस्ताला तिनं समजून घेतलं नव्हतं. येशू ख्रिस्त ठाऊक असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि येशू ख्रिस्ताला समजून घेणं आणि जाणून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. कदाचित आमच्या जीवनामध्ये सुद्धा आमचे आईवडील ख्रिस्तावरती विश्वास ठेवत असतील. आमचे आईवडील जे होते ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि आज ते नाही आहेत, म्हणून आम्ही सुद्धा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आम्ही चालत आहोत. पण तू काय आम्ही येशू ख्रिस्ताला समजून घेतलेला आहे, ओळखलेला आहे, पण तो आम्ही जाणून घेतलेला आहे काय? या बहिणीच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला जाणून घेतलं नव्हतं. येशू ख्रिस्त तिला ठाऊक होता, पण येशू ख्रिस्ताला तिनं जाणून घेतलं नव्हतं. ओडिसा भागामधली तरुण बहीण, आणि जेव्हा आपलं जीवन ती जगत होती, तारुणपणामध्ये जेव्हा तिनं पाऊल टाकला, माझ्या बहिणीनं भावानं मला तुम्हाला सांगू द्या, तिच्या जीवनामध्ये एक परिस्थिती आली. त्या परिस्थितीमध्ये तिचं टिकणं कठीण झालं. त्या परिस्थितीमध्ये एक दुरात्मा दररोज रात्रीचा येऊन त्या तरुण बहिणीला त्रास देऊ लागला. दररोज रात्रीचा यायचा आणि त्या तरुण बहिणीला दररोज त्या बेडवरती असताना तिला मारहाण करत होता. दररोज तिला मारायचा, दररोज तिला मारायचा. मीला सांगायचं अवघड झालं. तिला ते पेन्स होत होते, शरीरावरती बघितलं तर वळ उठले होते. पण तू लोकांना सांगायचं कसं? कोण लोक कशी विश्वास ठेवतील? ती बहीण त्या गोंधळामध्ये होते की कुठल्या मनुष्याला मी भरवसा ठेवून या गोष्टी सांगाव्यात. तिला काही समजत नव्हतं. त्या गोष्टीमध्ये 1-2 वर्ष त्या टेन्शनमध्ये ते आपले जीवन जगत होते. येशू ख्रिस्त माहीत होता, पण येशू ख्रिस्ताला तिनं जाणून घेतलं नव्हतं. आणि एके दिवशी तिचा भाऊ तिला म्हटला की चल एका ठिकाणी आपण पुन्हा एकदा जाऊया की ज्या ठिकाणी देवाची स्तुती आणि आराधना आत्म्यापासून केली जाते, आणि येशू ख्रिस्ताला तू त्या ठिकाणी समजून घेशील. येशू ख्रिस्त तुला ठाऊक आहे, पण तू समजून घेतले नाहीस. ते बहीण भाऊ त्या रात्री एका मीटिंगला त्या ठिकाणी जातात, आणि जात असताना देवाची आराधना होते. देवाचा सेवक त्या ठिकाणी स्पष्टपणे देवाचं वचन सांगतोय. त्या बहिणीच्या जीवनामध्ये देवाचं वचन त्या ठिकाणी कार्य करतं. आणि देवाचा सेवक ज्यावेळी शेवटला प्रार्थना करत असताना तो म्हणतो, या ठिकाणी अशी एक बहीण आहे की दररोज रात्री तिच्या जीवनामध्ये ती त्रासातून जात आहे, आणि सैतान तिला येऊन तिच्या बेडवरती तिला त्रास देतो, तिला मारहाण करतो. आणि जेव्हा सर्व लोक उभा होती, देवाचा सेवक प्रार्थना करत असताना त्या बहिणीला त्या ठिकाणी देवाच्या आत्मस्पर्श झाला आणि त्या ठिकाणी ती खाली पडली. खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी काही देवसेवकाला भेटली नाही. ती आपल्या घरी गेली, आणि त्या रात्री जेव्हा ती झोपली, त्या रात्री कुठल्याही प्रकारचा दुरात्मा येऊन तिला कोणत्या प्रकारचा त्रास त्या ठिकाणी झाला नाही. आणि मग सकाळी उठून पाहते तर ती त्या ठिकाणी कुठल्या वेदनामध्ये नव्हती, कुठले वळ तिच्या अंगावरती नव्हते, कुठल्या पेन्स त्या जीवनामध्ये नव्हत्या. तिला आनंद झाला. ती म्हणली, एवढी वर्ष फक्त ख्रिस्ताला मी ओळखत होतो,
तुम्ही जाणून घेतलं नाही. आणि कालच्या रात्री देवाच्या सेवकाने जे वचन सांगितलं, मी येशू ख्रिस्ताला जाणून घेतलं, आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं, आणि आज तो येशू ख्रिस्त माझ्यामध्ये असल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या दुरात्म्याचा त्रास माझ्या जीवनामध्ये नाही आहे. ती बहीण आनंदामध्ये होती, ख्रिस्तामध्ये वाढत होती, ख्रिस्तामध्ये आपलं जीवन पूर्ण समर्पण करून देवाचं सेवा कार्य, देवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती सहभाग घेऊन देवाचं कार्य करणारी ती व्यक्ती झाली. काही दिवस गेलेत, तिचे नातेवाईक जे लोक तिच्यावरती द्वेष करत होते, तिच्या आईवडिलांवरती द्वेष करत होते, त्या लोकांनी तांदळातून त्यांना विष दिलं. तांदूळ त्यांना दिलं. तिने म्हणलं तिचं भात चांगलं करून खावा तुम्ही, चांगलं तांदूळ. आणि तिने खाल्ल्यानंतर त्यांना विष बाधा झाली. आणि त्याच्या बेडवरती ती बहीण सांगते, बेडवरती मी पडलो होतो आणि मला त्या ठिकाणी हालता येत नव्हतं. आणि शेवटची घटका त्या ठिकाणी ती बहीण मोजत होती. ती म्हटली की मनुष्यावर आम्ही भाव ठेवला, आमचे नातेवाईक, आमच्या जवळचे लोक आणि आमचा घात करण्यासाठी हा प्रयत्न ते करत आहेत. ही बहीण त्या वेदनेमध्ये होती, तिची आई आणि ती बहीण ती शेवटच्या घटका त्या ठिकाणी मोजत होती. त्या बहिणीला त्या ठिकाणी वचन आठवून आलं. मार्काचा 16 अध्याय 17 आणि 18 वचन सांगतं की विश्वास द्याबरोबर हे चिन्ह असतील की ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, रुग्णावरती हात ठेवल्यानंतर ते बरे होतील, आणि कोणत्याही प्रकारचे विषघातक पदार्थ प्याले तरी त्यांना बाधा होणार नाही. त्या बहिणीने त्या वचनाची कबूल द्यायला सुरुवात केली. मला तुम्हाला सांगू द्या की जी बहीण मरणार होती, परंतु परमेश्वरानं पुन्हा एक वार तिला जीवन दिलं, पुन्हा एक वार तिनं जीवन दिलं. परमेश्वराने जे अद्भुत कार्य केलं त्या अद्भुत कार्याबद्दल ती आनंदित झाली. परमेश्वर सेवा कार्य अधिक ती करू लागली. तेवढ्यावरती जीवन थांबलं नाही माझ्या प्रियानो. एवढ्या गोष्टी दोन जीवनामध्ये आला. काही लोक म्हणतील काय हो, काय 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 अर्थ आहे त्या येशूवरती विश्वास ठेवून, काय गरज आहे त्या येशूवरती विश्वास ठेवून. आम्ही विश्वास ठेवला, आम्हाला ह्या दुःखातून जायला लागलं, त्या दुःखातून आम्ही जात आहोत, कशाला नित्य सातत्यानं आम्ही त्या येशूवरती विश्वास ठेवला पाहिजे. थोडा आम्ही मनुष्य जे सांगते त्याच्यावरती विश्वास ठेवूया, मनुष्य जे मार्गदर्शन करतो त्याच्यावरती विश्वास ठेवून आमचं जीवन जगूया. या बहिणीचं जीवन किंवा वेदना तिथं पण थांबल्या नाहीत माझ्या बहिणीनं, भावानं. परत काही दिवस गेल्यानंतर तिला वेगळ्या प्रकारचा त्रास व्हायला लागला. आणि जेव्हा डॉक्टरकडे चेक करण्यात आलं तर या छातीला दोन्ही बाजूला कॅन्सर झाला होता. दोन्ही बाजूला डॉक्टर म्हटले की तुला ऑपरेशन केलं पाहिजे आणि ती कॅन्सरची ज्या गाठा आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत. त्या बहिणीची आर्थिक परिस्थिती कमजोर होती आणि ती म्हटली की नाही, माझ्याकडे डॉक्टर साहेब तेवढे पैसे नाहीत की मी त्या रीतीने औषध उपचार घ्यावा. काही दिवस गेले, तिला वेदना होत होत्या, तिला पेन्स होत होत्या, तरी तिचा भरवसा परमेश्वरावरती होता. त्या हॉस्पिटलमधून, त्या डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडताना ती म्हटली होती, डॉक्टर साहेब जर देवाची इच्छा असेल एवढं वर्ष मी जीवन जगाव तर ठीक आहे, पण तुम्ही माझ्या देवावरती विश्वास ठेवतो, मी माझ्या देवावरती भरवसा ठेवतो. इथंपर्यंत त्यानं मला सोडवलंय आणि इथून पुढेही तो मला देवबाप सोडण्यासाठी समर्थ आहे. एके दिवशी का मीटिंगला तिला जायचं होतं आणि त्या दिवसामध्ये त्या शहरामध्ये भरपूर पेन्स त्या शहरामध्ये होत होत्या, भरपूर वेदना तिला होत होत्या. त्या मीटिंगला ती गेली. ती म्हटली आज कदाचित माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस असेल, आज कदाचित हे जग सोडून जाण्याची वेळ असेल, तरी प्रभू धन्यवाद, एवढ्या वर्ष मला तू चांगलं आयुष्य दिलंस, तरी माझा विश्वास, तरी माझा भरवसा प्रभू तुझ्यावरती आहे. ती म्हटली चला आपण मरणारच आहोत, आता काय सांगता येत नाही, आजचा शेवटचा दिवस आमचा, एवढा त्रास जो मला होत आहे, मी मरणार हे नक्की मला वाटतंय. चला देवाची आराधना करूया, चला देवाची आम्ही स्तुती करूया. ती बहीण देवामध्ये मग्न होऊन, देवामध्ये आपले पूर्ण जीवन समर्पण करून, कोणावरती विश्वास न ठेवता, इकडे तिकडे न पाहता ती देवाची आराधना, उपकार स्तुती आत्म्याने खरेपणाने करायला लागली. देवाचं गुणगान गायला लागली. देवाच्या आत्म्याचा स्पर्श त्या बहिणीला होत गेला, होत गेला, होत गेला. माझ्या बहिणीनं आणि भाऊन मला तुम्हाला सांगू द्या, त्या बहिणीचा कॅन्सर परमेश्वरानं हील केला टोटली. ज्या गाठा होत्या त्या गाठ्या, जेव्हा ती बहीण सांगते, मी जेव्हा आंघोळ करायला गेलो त्या बहिणीने स्वतःला तपासलं तर तिच्या गाठा त्या ठिकाणी टोटल विरगळ्या होत्या, एक सुद्धा गाठ त्या ठिकाणी नव्हती. परमेश्वरानं कॅन्सर त्या बहिणीचा बरा केला. ती बहीण आज देवाची एक सेविका म्हणून ओडिसा भागामध्ये देवाचं सेवा कार्य करत आहे, देवाचं नाव ती उंच करत आहे. परमेश्वर आज त्या बहिणीचा जो देव तुमचा आणि माझा देव आहे, आमचा भरोसा, आमची भिस्त, आमचा विश्वास, आमचा भाव फक्त आम्ही कुणावरती ठेवला हे तपासण्याची वेळ आहे. भरपूर लोक आज जे पाहत आहेत त्यांच्या
जॉबसाठी ते स्ट्रगल करत आहेत. कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यावा त्याला समजत नाही आहे. पण तू आज परमेश्वर तिच्या वचनाच्या द्वारे बोलत असताना ही समर्पण करायची वेळ आहे. आम्ही म्हटलं पाहिजे, प्रभू आम्ही कुठल्या मनुष्यावरती भरोसा ठेवत नाही. प्रभू आम्ही तुझ्यावरती भरोसा ठेवतो. आम्ही तुला शरण येतो, कारण आमचं सर्व कार्य सिद्धीस नेणार तू परमेश्वर आहेस. आणि उद्या पुत्रासारखं कधी कधी आमचं जीवन असतं. आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येतो आणि देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही बसतो आणि देवाकडून ते सर्व आशीर्वाद आम्ही घेतो. सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. आणि जेव्हा आम्ही बाहेर पडतो आणि काही मित्रमंडळी आम्हाला भेटतात आणि त्या मित्रमंडळीबरोबर आम्ही बाहेर जातो. उद्या पुत्र ज्या रीतीनं वडिलांकडून ती प्रॉपर्टी मागून घेतली आणि म्हणला मला हा माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे, मला वाटा पाहिजे, बापानं आनंदाने दिला आणि वचन सांगतं त्या ठिकाणी तो आपल्या मित्र परिवारावर जातोय आणि दूरदेशी जातोय. आणि या ज्या मित्रांवरती तिला भरोसा होता, ज्या मित्रांवर तिला भिस्त होती आणि जो बाप ज्याने जन्माला घातलं त्याच्यापेक्षा त्याला आपल्या मित्रांवरती जास्त विश्वास होता. आपले मित्र आपल्याला चांगलं सांभाळतील, आपले मित्र आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतील, आपले मित्र चांगला आपला सल्ला देतील, या गोष्टीवरती विश्वास होता. आणि जन्मदा त्या बापाकडून त्याचं घर सोडून हा उदया पुत्र निघून जातोय. पैसे मिळालेत, धन संपत्ती मिळाली व त्याला आनंद वाटायला लागला. तो प्रत्येक दिवस पार्टी करत होता. तो प्रत्येक दिवस तिचा एन्जॉयचा दिवस होता. तो मनाशी म्हटला, माझ्या वडिलाच्या घरामध्ये दररोजचा दिवस मला एन्जॉय करत येत नव्हता. मला पार्टी नव्हती, मला एवढी मोकळीकता नव्हती. काही बंधनं त्या ठिकाणी होती, काही मर्यादा ठिकाणी होती. आणि लवकर उठायला लागत होतं आणि वेळेवरती जेवण करायला लागत होतं आणि नीटनेट राहायला लागत होतं. इथं कुठल्या प्रकारचं प्रॉब्लेम नाही. कधी झोपा, काही खावा, कधी उठा, कुठेही फिरा, कसंही वागा आणि मी किती मोकळीकतेमध्ये आहे. आज जे तरुण तरुणी पाहत आहेत, येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला मला तुम्हाला आव्हान देऊ द्या की परमेश्वर बापाचं घर सोडून कोणीही बाहेर जाऊ नका. उद्या पुत्र आपलं सर्व काय घेऊन जातोय. ज्या मित्रावरती त्यांना भरोसा होता, ज्या मित्रावर त्यांना भिस्त होती, जसे पैसे संपत जातात, एक एक मित्र सोडून जातोय, एक एक मित्र त्यांना सोडून जातोय, एक एक मित्र सोडून जातोय. आणि जेव्हा तो पाहतोय की त्याच्याकडे आता काहीच राहिलं नाही, पैसे सर्व संपले, मित्र सर्व सोडून गेलेत आणि वेळ आली डुकरांना जे लागते खायला घालते त्याची राखण करणं आणि डुकरे जे खातात ते अन्न खायची वेळ त्याच्या जीवनावरती आली. भरोसा मनुष्यावरती ठेवला, भिस्त आपल्या मित्रावरती ठेवली. आम्हाला कधी कधी देवाच्या वचनापेक्षा, देवाच्या उपस्थितीपेक्षा, देवाच्या घरापेक्षा मनुष्यावरती असलेला भरोसा आम्हाला अधिक प्रिय वाटतोय काय? अधिक आम्हाला सल्ला परमेश्वर आम्हाला तर सल्ला देत आहे. आणि काय काय लोकांबरोबर परमेश्वरचा आत्मा बोलत आहे की या प्रकारचं तुला करायचं आहे, या गोष्टी तुला निर्णय घ्यायचा आहे. पण तू काही लोक समोर दुसऱ्या मनुष्यावरती भरोसा ठेवून त्या रीतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत आणि आज त्याच्या जीवनामध्ये शांती परमेश्वराची निघून गेलेली आहे. परमेश्वर या ठिकाणी माझ्या बहिणीनं भावन परमेश्वर बोलत आहे, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे किती बरं आहे. हे केलंच पाहिजे. आज आमच्या जीवनामध्ये आणि जगाला सुद्धा कुठला पर्याय राहिलेला नाही की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही शरण गेल्याशिवाय आमच्या सानिध्यामध्ये त्या शरण आम्ही जाणं किती चांगलं आहे. स्तोत्रसंहिता 37:5 मध्ये देवाचं वचन काय सांगते? स्तोत्रसंहिता 37:5, आपला जीवितक्रम परमेश्वराला सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. वचन या ठिकाणी सांगते, माझ्या लेकरा, परमेश्वर आम्हा प्रत्येकाशी बोलत आहे. तरुण तरुणी असतील, लहान थोर असतील, आई वडील असतील, माझे भाऊ बहीण असतील, परमेश्वर आज त्याच्या वचनाच्या द्वारे स्पष्टपणे बोलत आहे. स्तोत्रसंहिता 37:5, आपला जीवतक्रम परमेश्वर सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तुझी कार्यसिद्धी होईल. तुझी कार्यसिद्धी होईल. कोणत्या प्रकारचं कार्य तुमचं अडकलेलं आहे? कोणत्या प्रकारच्या कार्याला अजून तुम्हाला उत्तर मिळून झाले? कोणत्या प्रकारच्या कार्यासाठी तुम्ही इकडं तिकडं धावत आहात? कोणतं तुमचं कार्य व्हावं, तुमचं काम व्हावं म्हणून तुम्ही मनुष्याकडे जाऊन कुठल्या कुठल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? मला तुम्हाला देवाचं वचन जे सांगतंय सांगू द्या. देवबाप म्हणतोय की तू आपलं जीवतक्रम माझ्यावरती सोप, बघ तुझं कार्यसिद्धीस होतंय का नाही.
आम्ही काय करतोय? परमेश्वर तर आमच्या जवळ आहे, परमेश्वर तर आमच्या जवळ आहे. ते परमेश्वराला जवळ, परमेश्वराला सोडून जे दूर दूर लांब लांब आम्हाला पर्याय शोधतात, सापडतात, दिसतात, किंवा त्याच्याकडे आम्ही पळण्याचा प्रयत्न करतोय, तो शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण जवळ असलेल्या देवाला आम्ही विसरून जातोय, जवळ असलेल्या देवाला आम्ही विसरून जातोय. मराठीमध्ये आमचे मन आहे, काकद कळसा आणि गावाला वळसा. आमच्या काकदच ते कळस आहे, काकदच ती भांडे असते, आणि मी सगळीकडे शोधत असतोय, कुठे गेले, कुठं गेले, कुठं गेलं. आणि काही काही लोकांचं मी पाहतोय की माथ्याला ते चष्मा लावतात, आणि चष्मा कुठं लावतात, कुठं हरवलाय म्हणून सगळं सगळं घर ते शोधतात, ड्रायव्हरमध्ये शोधतात, तिकडे जातात, तिकडे जातात, कित्तर उलटा पालट करतात, पण चष्मा असते डोक्याच्या वरतीच. आमच्या जवळ आमचा देव आहे, परंतु आमचे कार्यस्थिती व्हावे म्हणून आज आम्ही इकडं तिकडं माणसाकडे धावत आहोत, इकडं तिकडं आमचं नेत्र आम्ही लावत आहोत, इकडं तिकडं आम्ही सल्ला घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत, इकडं तिकडं आम्ही पळत आणि धावत आहोत. आम्ही आमचं देव याला जाणूनच घेतलं नाही. देव आम्हाला फक्त ठाऊक आहे, आम्ही समजूनच घेतलं नाही, ओळखूनच घेतलं नाही. आमचा देव किती प्रकारे, केवढं आणि कसं काम करतोय अजून आम्ही समजूनच घेतलं नाही. आम्हाला फक्त येशू माहीत आहे, त्यानं त्यावेळी केलं, आता करल का नाही काही ठाऊक नाही आहे. आम्ही आमचा विश्वास कुठं तर कमी पडत जात आहोत. आमच्या जीवनामध्ये जो विश्वास आहे त्याला कुठं तर आम्ही गंमत जात आहोत. दाविदाला माहीत होतं, दाविदाच्या जीवनामध्ये उठलेलं वादळ, उठलेला गोंधळ, शौल असू दे, शौल राजा ज्याच्यासाठी त्याने कित्तर लढाई केल्या, आपले जीव आपल्या हातावरती घेऊन कित्तर लोकांपर्यंत गेला, कित्तर लोकांसाठी त्यानं त्याला त्या ठिकाणी विजय मिळवून त्याने आणला, किती तर प्रयत्न त्यानं त्या शौलासाठी केले, इस्रायल लोकांसाठी केले, कित्तर लढाया त्या ठिकाणी त्याने जिंकल्या, तरी तोच शौल त्याच्या जीवाच्या विरुद्ध उठतोय. स्वतःचा मुलगा अबशालोम ज्याला त्याने जन्म दिला, तोच मुलगा त्याचं राज्य काढून घेतोय आणि त्याच्या जीवाचा तो वैरी बनतोय. या सर्व परिस्थितीमध्ये जी परिस्थिती दाविदाच्या जीवनामध्ये आली, या सर्व परिस्थितीमध्ये दाविदानं आपलं कार्य परमेश्वराच्या हाती सोपून दिलं. त्याला माहित होतं, मी जर सोपून देते तर माझं कार्य सिद्धीस जाणार, मला ठाऊक आहे. अभिषेक तर केलेला आहे शमूएल संदेष्टीने, अभिषेक करून दाविदाला म्हणतात, दाविदा तू राजा होणार आहेस. दाविदानं कुरकुर केली नाही, अरे कुठं आहे तो शमूएल, त्याने तर भविष्यवाणी केली, त्याने तर मला अभिषेक केलं की तू राजा होणार आहेस. इथं तर उलटच चाललंय, राजा राहिलं हाय ते घरदार सोडून, आई वडिलांना नातेवाईकांना घेऊन मी डोंगरामध्ये पळत आहे, उपाशी राहत आहे, आणि काही लोकांकडे मला अन्न पाहिजे म्हणून माझ्या लोकांना पाठवायला लागतंय. नाबालकडे त्याच्या लोकांना त्याने पाठवलं आणि म्हटलं की जावा रे, नाबाला सांगा की जरा काहीतरी आम्हाला द्या. ही तरुण आल्या, त्याची त्यांना रिकामी पाठवून, त्याच्या रिकामी हातातून काहीतरी द्या, काहीतरी मदत करा. नाबाल म्हटला, अरे कोण दावीद, असे कित्तर लोक आपल्या मालकात सोडून पळाल्यात. एवढ्या तुच्छ तिच्या नजरेनं नाबालनं त्याच्याकडे बोलला, त्याला पाहिला, त्याच्याविषयी विचार केला, आणि सर्व गोष्टी परिस्थिती जेव्हा दावीदाच्या जीवनामध्ये तो फेस करत होता, त्याला ठाऊक होतं की ज्या देवानं त्याला बोललेलं आहे, ज्या देवानं त्याला पाचारण केलेलं आहे, ज्या देवानं शमूएल संदेष्टीच्या करवी त्याला अभिषेक केलेला आहे, तिचं कार्य तो सिद्धीस नेणार आहे, तिचं कार्य तो सिद्धीस नेणार आहे. आमच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला जे ओळखणारे काही कुटुंब आहेत प्रियानो, आणि त्यांनी एक ट्रस्ट सुरू करून हॉस्पिटल सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत, आणि त्या ठिकाणी त्यांनी सरकारी कोट्यातून काहीतरी ॲप्लिकेशन करून त्यासाठी फंड मागण्यासाठी कितीतर प्रयत्न त्या ठिकाणी ते करत होते. काही लोकांकडून त्यांनी पैसे घेतलेत, हात उसने घेतलेत, आणि त्या ठिकाणी भरायचेत, आणि भरल्यानंतर जे काही पैसे येतात त्याच्यानंतर त्या लोकांना भागवायचे, त्यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि कितीतर वर्ष त्या गोष्टीसाठी ते स्ट्रगलमध्ये होते. ज्या लोकांनी त्यांच्याकडे पैसे दिले होते, ती लोक दररोज त्यांच्या घरामध्ये येऊन गोंधळ माजवायचे, दररोज त्रास द्यायचे. हा व्यक्तीला घरात राहायचं का घर सोडून जायचं समजत नव्हतं, काय करायचं जीवनामध्ये, एवढ्या गोंधळामध्ये होता. पण त्या व्यक्तीची जी पत्नी होती, देवावरती विश्वास ठेवणारी, प्रार्थना करणारी व्यक्ती होती. कधी कधी हा व्यक्ती बाहेर कितीतर दिवस राहायचा की घरामध्ये आल्यानंतर लोक त्रास देणार, पैसे तर लोकांचे भागवायचे आहेत, पैसे तर यायला पाहिजे, ते पैसे येणं झाल्यात, टोटल निराशामध्ये होता. त्या दरम्यान जेव्हा कोविड सुरू झालं, हा व्यक्ती पॉझिटिव्ह झाला, आणि पॉझिटिव्ह झाल्यामुळं हा व्यक्ती आणि त्याच्या नातेलकलामध्ये एक जो व्यक्ती होता तो सुद्धा पॉझिटिव्ह झाला. तो तरुण व्यक्ती होता, हा जो वयस्कर जवळजवळ 50-52 वर्षाचा व्यक्ती आहे. आणि ते लोक म्हटलीत की आता
तो व्यक्ती जो तरुण होता तो मेल्यानंतर आता ह्याचं काय करणार आहे, हा सुद्धा मरणार. या विश्वासामध्ये लोक होती आणि गावामध्ये त्याची चर्चा झाली, हा सुद्धा व्यक्ती मरणार. परंतु हे कुटुंब परमेश्वरवरती भरवसा ठेवून होतं. दररोज त्यांच्या प्रार्थना विनंती यायच्या, लोकांना आमच्या प्रार्थना करायला सांगत होते. प्रार्थना करण्यासाठी ते दररोज फोन करायचे, आपल्या विनंत्या सांगायच्या. विश्वास परमेश्वरवरती ठेवला त्यांनी, भरवसा देवावरती ठेवला. आपलं जीवन देवासाठी तिने उघडलं, आपलं हृदय परमेश्वरवरती तिने उघडलं. परमेश्वरानं या आठवड्यामध्ये जीवनामध्ये चमत्कार केला. जे त्यांचे पैसे तटले होते, करोडो रुपये परमेश्वराने सर्व रिलीज केलेत. माझ्या प्रियानो, मनुष्याला शरण जाण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं किती उत्तम आहे. आणि दावीद म्हटलं, आपले सर्व कार्य परमेश्वराची सोप म्हणजे तुझी कार्यसिद्धी होईल. आमच्या जीवनामध्ये त्या कार्यामध्ये आम्ही आहोत काय? आम्ही मनुष्य जे सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून, त्याच्यावरती भरवसा ठेवून काही लोकांनी परमेश्वराचं आज्ञा पालन करणं सुद्धा बंद केलेलं आहे. काही लोकांनी परमेश्वराकडून आलेले त्याचे शब्द ऐकण्यासाठी आपले कान बंद केलेले आहेत. काही लोकांनी देवाचं सानिध्य सोडून जगातल्या गोष्टीमध्ये भरकटत जात आहेत, कारण लोक सांगतात म्हणून त्यांच्या हिशोबानं काही लोक जीवन जगत आहेत. जर लोकांच्या सल्ल्यानं तुम्ही आपलं जीवन जगाल, मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार येण्यासाठी जे वाट पाहत आहात ते दार तुम्ही बंद करून टाकलेलं आहे. उत्तर पाहिजे आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं. तुमचं जे कार्य तुम्ही विचार केलेला आहे, जे कार्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ते कार्यसिद्धी जर जायला पाहिजे, जर विचार करत आहात, मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही आपलं जीवन काय परमेश्वराला पूर्ण समर्पित केलेलं आहे काय? पूर्ण भरवसा देवावरती ठेवला आहे काय? किती लोक आज आंबामध्ये आहेत, ते म्हणतील की प्रभू मी माझं जीवन तुझ्यावरती सोपलेलं आहे. मला माहीत आहे आज नाही उद्या, पण प्रभू जे कार्य होणार ते मी माझ्या डोळ्यानं पाहणार. आज नाही उद्या मी माझं कार्य माझ्या जीवनामध्ये सिद्धी झालेलं मी पाहणार. आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या लोकांना पैशाची चणचण भागत आहे आणि आपल्या देवाचा नियम सोडून, आज्ञा सोडून चुकीच्या मार्गामध्ये जाऊन जर तुम्ही मनुष्याचं ऐकून काही गोष्टी करता आहात, मला तुम्हाला सांगू द्या, आपलं कार्य परमेश्वर सोपा. परमेश्वर उखंडातून उचलून परमेश्वर राजाच्या पंक्तीस बसवणार तो देव आहे. ज्या लोकांनी आपलं कार्य परमेश्वरावरती समर्पित केलं, ज्या लोकांनी आपला भरवसा देवावरती ठेवला, परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करून आशीर्वाद केल्याशिवाय त्यांना सोडलं नाही. माझ्या प्रियानो, कोल्हापूरमध्ये 25-30 वर्षापूर्वी चेन्नई या ठिकाणातून एक व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा कोल्हापूरमध्ये तो आला, आर्थिक परिस्थिती बिकटाची होती, हलाखीची होती, आणि कोल्हापूरमध्ये आपला काम शोधण्यासाठी, काम करण्यासाठी तो आला. आणि एका ठिकाणी तो चिक्की गुडदींच्या फॅक्टरीमध्ये तो कामाला लागला आणि त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी होते आणि त्याच्यावर तो काम करायला लागला. त्या चेन्नईवरून तो येताना फक्त एक लुंगी आणि अंगावरचा एक शर्ट आणि दुसरा एक शर्ट, 2 शर्ट आणि एक लुंगी घेऊन तो माणूस चेन्नईवरून कोल्हापूरमध्ये आला. परंतु हा व्यक्ती याच्याकडे पैसे नव्हतं, धनसंपत्ती नव्हती, चांगलं घरातलं बॅकग्राऊंड नव्हतं, साधं घर होतं, परंतु या व्यक्तीकडे येशू नक्कीच होता. येशूचा व्यक्ती ऐकणारा, आज्ञापालन करणारा व्यक्ती, स्वतःच्या ज्ञानावरती, मनुष्याच्या भरवसावरती न राहणारा व्यक्ती, परमेश्वराला विचारून काम करणारा व्यक्ती त्या ठिकाणी तो आज होता. कोल्हापूरमध्ये या ठिकाणी होता आणि तो म्हणला, परमेश्वर पित्या, मी माझ्या जीवनामध्ये काय गोष्टी करावे मला तू बोलाव्यास, मला तू सांगाव्यास. माझा पूर्ण भरवसा देवा मी तुझ्यावरती टाकलेला आहे. माझ्या नातेवाईकांनी या ठिकाणी मला तर बोलवलं आहे की तू ये आणि या ठिकाणी तू आपलं काम कर, आपला व्यवसाय कर प्रभू, परंतु मी माझ्या नातेवाईकावरती भरवसा ठेवत नाही देवा, मी तुझ्यावरती भरवसा ठेवतो आणि मला तू सहाय्य कर. मी माझं कार्य तुझ्यावरती टाकत आहे, माझा जीवितक्रम मी तुला सोपून देत आहे, माझी कार्यस्थिती होऊ दे. परमेश्वर त्याला म्हटला, उठ आणि बेंगलोरमध्ये जा. तो व्यक्ती कोल्हापूर सोडला आणि बेंगलोरमध्ये गेला. परमेश्वर त्याच्याशी बोलला, या ठिकाणी तुला बेकरी काढायची आणि केक बनवायचं तुला सुरू करायचं. ते म्हणला, देवा मला केक बनवा येत नाही देवा. परमेश्वर म्हटला, मी तुला शिकवणार. त्या व्यक्तीला येशू ख्रिस्तानं केक कसा बनवायचा सांगितला, त्याला शिकवला. केक बनवायची सुरुवात केली, बनवत गेला. देवानं आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. आपलं जीवितक्रम परमेश्वर सोपत गेला. कार्यसिद्धी होत गेली. आपलं जीवितक्रम परमेश्वर सोपत गेला. निराशा आली, लोक बोलायला लागलीत, नावं ठेवायला लागलीत, करू नको, सोड,
टाक. देवावरती भरोसा ठेवू नको, हाक मारू नको, ओरडू नको, देवाला विनंती करू नको, प्रार्थना करू नको. लोक म्हणाले पण तो हा व्यक्ती करत गेला. त्याला माहिती होतं मी माझं जीवन परमेश्वर सोपवलंय, माझं कार्यसिद्धी होणार. जो व्यक्ती कोल्हापूर या ठिकाणी एक लुंगी आणि 2 शर्ट घेऊन आलेला व्यक्ती ज्या परमेश्वरवरती भरोसा ठेवला, आपलं कार्य परमेश्वरती दिलं, आज तो व्यक्ती त्याच्या हाताखाली 600 कामगार काम करतात. 600 कामगार आणि कितीतर फॅक्टरीज मधून तो आपला माल सप्लाय करतोय, कितीतर बेकरीला तो केक पुरवतोय आणि त्याच्यापासून आलेल्या मोबदल्याच्या द्वारे देवाची आराधना करतोय. रविवारी त्याची फॅक्टरी बंद असते. 600 ते 1000 लोक त्या ठिकाणी जमतात आणि परमेश्वराची आराधना करतात. हालेलुया, हालेलुया. जो आपला जीवित परमेश्वराची सोबतोय, परमेश्वर त्याला कधी निराश सोडत नाही, त्याला कधी एकटं सोडत नाही आणि परमेश्वर त्याला लिफ्ट अप केल्याशिवाय राहत नाही. आमचा भरोसा कुणावरती आहे? आमचा विश्वास कुणावरती आहे? आम्ही लक्ष कुणावरती लावलेलं आहे? मार्क याच्या 10व्या अध्यायामधून काही वचन आम्ही पाहणार आहोत. मार्क याच्या 10व्या अध्यायामध्ये एक जो आंधळा बर्तिमेय आहे त्याच्या जीवनातून आम्ही पाहणार आहोत. एक आंधळा बर्तिमेय, त्याच्या जीवनामध्ये जे परमेश्वर अद्भुत कार्य केलं आम्ही पाहणार आहोत. आणि मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर या बर्तिमेयच्या जीवनातून एक आंधळा भिकारी, जो भीक मागणारा, एका वाटेवरती बसून लोकांकडे हात पसरवणारा, पण जेव्हा मनुष्यावर भरोसा न ठेवता, मनुष्य जे सांगतात ते न ऐकता, त्याला जे पाहिजे होतं त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, त्याच्या जीवनामध्ये चमत्कार झाला. तुम्ही पाहिला. मार्क याचा 10वा अध्याय आणि 46 वचनापासून मी वाचणार आहोत. मार्क याचा 10वा अध्याय 46 वचनापासून. मार्क 10वा अध्याय 46 वचनापासून. नंतर ते यरीहोस आले. वचन या ठिकाणी सांगते नंतर ते म्हणजे कोण? तर येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य यरीहो ठिकाणी आले. यरीहो ठिकाण कुठलं होतं बाबांनो? यरीहो ठिकाण यहोशुवा, ते देवाचे महान सेवक आहेत. यहोशुवाचा 6वा अध्याय 26 वचन त्या ठिकाणी सांगते, त्या देवाच्या सेवकानं यरीहोला शाप दिला होता. यहोशुवा 6वा अध्याय 26 वचनामध्ये तुम्ही वाचू शकताय. यरीहोला त्या देवाच्या सेवकानं, यहोशुवानं शाप दिला होता की जो कोण या नगराचा, जो कोण फाउंडेशन घालेल त्याचा पहिला मुलगा मरेल, आणि जो कोण त्याच्यानंतर जे कवाडी उभा करेल त्याचा धाकटा मुलगा मिळेल. यरीहोला त्या ठिकाणी शाप दिला होता आणि यरीहो शापाचं ठिकाण होतं. या शापाच्या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासह आले होते. त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं आगमन चालू होतं. पुढे वचन काय सांगतंय? मग तो, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता, तिमयाचा मुलगा बार्तिमेय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. आता येशू ख्रिस्त यरीहो मध्ये आले होते आणि वचन सांगते की येशू ख्रिस्ताने असे कितीतर चमत्कार केलेत की त्याची नोंद जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये करायला लागलो तर पुस्तकं मावणार नाहीत. माझ्या बहिणींनो, भावांनो, फक्त यरीहोमध्ये येऊन फक्त बार्तिमेयला येशू ख्रिस्ताने हील केलं नव्हतं, तर त्या ठिकाणी कितीतर लोक असतील जे आंधळे असतील आणि लंगडे असतील आणि लुळे असतील आणि कुष्ठरोगामध्ये असतील आणि भूत आत्म्यानं ग्रस्त असतील, दुरात्म्यानं ग्रस्त असतील. त्या ठिकाणी येशू ख्रिस्तान जाऊन ज्या ज्या लोकांना परमेश्वराच्या योजनेच्या अंतर्गत होते त्या प्रत्येक लोकांना मुक्त केलं होतं. आणि जेव्हा ते शापाचं ठिकाण, कितीतर जीवनाच्या लोकांमध्ये जीवनाचा जो शाप होता तो शाप तोडण्यासाठी देवाचा पुत्र त्या ठिकाणी आला होता. आणि ज्यावेळी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेत, एक एक भूत एक एक कोपऱ्यातून पळायला सुरुवात केली. अरे चला रे, चला चला चला, कुठल्या गल्लीतून पळू, कुठल्या बोळातून पळू, देवाचा पुत्र देव स्वतः आलेला आहे आणि आम्हाला पळून जायचं आहे, आम्हाला त्या ठिकाणी राहायचं नाही. एवढं वर्ष आम्ही या ठिकाणी राहिलो, एवढं वर्ष या लोकांचं जीवन आम्ही पेटलं, आता यरीहोमध्ये आम्हाला थांबता येत नाही, कारण एक जो देवाचा पुत्र आहे तो शाप मोडायला या ठिकाणी आलेला आहे. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होते आणि यरीहोमध्ये कितीतर चिन्ह चमत्कार त्याने केलेत. आणि आता जाण्याची वेळ त्या ठिकाणी आली, जाण्याची वेळ आली. वचन सांगते एका वाटेवरती बार्तिमेय जो भिकारी होता तो भीक मागत त्या ठिकाणी बसलेला होता. 47 वचन आम्ही वाचणार आहोत. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, ओ दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. या ठिकाणी सांगते ज्यावेळी बार्तिमेय तिथे बसला होता, आवाज त्याला गर्दीचा यायला लागला.
आणि बर्थमयला कदाचित आनंद झाला असेल, कारण आज दिवसभर काय मिळालं नाही, परंतु आता संध्याकाळची वेळ आहे, दुपारची वेळ आहे, आता गर्दी यायला लागल्याने आता भरपूर पैसे आम्हाला मिळतील, भरपूर धन मिळतील, म्हणून बर्थमयला कदाचित मनामध्ये आनंद झाला असेल. कारण काहीच मिळालं नाही हो, काही तर मिळेल या अपेक्षेनं त्याचं नजर, त्याचे विचार त्या 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 सर्व कॉंग्रिगेशनकडे, त्या लोकसमुदायाकडे होते. एका व्यक्तीला विचारलं, एवढं गोंधळ काय चाललाय हो, एवढी लोक कशी आहेत हो, का गोंधळ एवढा चाललाय, कोण चाललंय? एकाने सांगितलं, नासरेतकर येशू चाललाय. काय? बर्थमयला आनंद झाला, नासरेतकर येशू चाललाय. कारण बर्थमय जेव्हा सकाळी त्या ठिकाणी यायचा, लोकांना पैसे मागायचे, साहेब काय तर द्यावं, माझी लेकरं उपाशी आहेत साहेब, काय तर खायला पाहिजे साहेब, काय तर द्यावं, काय तर द्यावं सर, मागायचा घ्यायचा. आणि जेव्हा घरी संध्याकाळी जायचा, ऐकायला त्याच्या कानावरती यायचं, अरे माझ्याबरोबर जो एखादा अनेक भिकारी होता, तो एका दुसऱ्या गल्लीमध्ये बसत होता, तो काय आज त्या ठिकाणी गेला नाही का? त्याला दृष्टी आली, त्याला दिसायला लागलं, अरे कुणी बरं केलं त्याला? येशू ख्रिस्तानं बरं केलं. अरे येशू ख्रिस्तानं त्याला दृष्टी दिली. आणि काय काय ठिकाणी आणि परत गेल्यानंतर काही लोक सांगत होतील, अरे तू एक लंगडा होता ना, ते लंगडा आता बाबा त्याला चालायला लागलंय, तो पैसे मला काय आता जाणार नाही. अरे कुणी त्याला बरं केलं? तू कसं चालायला? अरे येशू ख्रिस्तानं त्याला बरं केलं, नासरेतकर येशून त्याला बरं केलं. आणि त्याच्यानंतर आणि कोणतरी व्यक्ती असणार जो कुष्ठरोगी असणार, अरे तू कुष्ठरोगी परत आपल्या गावात आला, कारण त्याला वाळीत टाकलं होतं आणि नियम होतं, आणि तो परत गावात कसा आलाय? अरे त्याचा कुष्ठरोग बरा केला. कुणी बरा केला? नासरेतकर येशूनं बरा केला. या आनंदामध्ये बर्थमय होता आणि त्याच्या मनामध्ये कदाचित ती आस लागली असेल, मला येशू ख्रिस्त कधी भेटतील, मला येशू ख्रिस्त कधी भेटतील. आणि ती वेळ त्यावेळी आली, ती वेळ त्यावेळी आली. बर्थमेची वेळ त्यावेळी नेमली होती. वचन या ठिकाणी सांगते, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जात होते, जनसमुदाय त्यांच्याबरोबर होता, तिचे शिष्य त्या ठिकाणी होते, आणि सांगितलं की येशू नासरेतकर जात आहेत. वचन सांगते, तो मोठ्याने म्हटला, येशू दावीद पुत्र माझ्यावरती दया करा, माझ्यावरती दया करा. वचन पुढे काय सांगतंय? तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले. वचन सांगते, जेव्हा ते ओरडायला लागला, काही लोक म्हणले, गप रे, गबस, एवढा गोंधळ चाललाय, येशू ख्रिस्त एवढे बिजी आहेत आणि काय सांगायलायस, का हाक मारायलायस? अहो नाही, मला डोळं नाही, तो मी कितीतर वर्ष मी नेत्रहीन आहे आणि कितीतर वर्ष या पिढ्यामध्ये मला मुक्त व्हायचं आहे. ए बस रे, शांत बस रे. लोकांनी त्याला गप बसवायचा प्रयत्न केला, लोकांनी त्याला शांत बसवायचा प्रयत्न करा, तुला काही आता करता येणार नाही. येशू ख्रिस्त भरपूर बिजी आहेत, येशू ख्रिस्त गडबडीने चाललेले आहेत, येशू ख्रिस्ताला तुझ्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही. गप बस रे, खाली गप बस. पुढे वचन काय सांगताय? पण तो अधिकच ओरडू लागला. वचन सांगते, पण तो अधिकच ओरडला. ही पट्टी होती त्याची, येशू दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. पण जेव्हा लोक म्हणते त्याला गप बस, वचन सांगते तो अधिकच ओरडला, येशू दावीद पुत्र माझ्यावरती दया करा, येशू दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला होता, जो मुक्त करायचं समर्थवान आहे, लोकांचं ओरडणं, लोकांचं त्याला चिडणं, लोकांचं कुठल्या गोष्टी त्याला गप करू शकला नाही, का त्याला माहित होतं आज जो नासरेतकर येशू चाललेला आहे, जेव्हा मी त्याला हाक मारणार, माझ्या जीवनामध्ये मी चमत्कार पाहणार. आज लोक तुम्हाला गप बसवलं म्हणून तुम्ही गप बसालाय काय? आज लोक तुम्हाला शांत बसवलं म्हणून शांत बसवालाय काय? तुम्ही शांत बसला, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार तुम्ही पाहणार नाही. तुम्ही जर शांत बसला, लोकांचं ओरडणं ऐकून, लोकांचं चिडणं बघून, लोक जे तुम्हाला म्हणतात, त्यारे कशाला विश्वास ठेवलास देवावरती, कशाला तू प्रार्थना करायलायस, कशाला रे चर्चला जातोयस, कशाला रे वचन वाचतीस, गप बस गप बस गप बस. जी परिस्थिती नाही बदलणार, जी परिस्थिती बदलणार नाही. बर्थमेला लोक म्हणतात की नाही तुझी परिस्थिती बदलणार नाही, नाही तुझी आता परिस्थिती बदलणार, बस रे शांत बस, येशूला तुझ्यासाठी वेळ नाही. वचन सांगते, त्याने अधिकच ओरडलं, येशू दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. वचन पुढे काय सांगतंय? अहो दावीदाचे पुत्र माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवित आहे. आता या ठिकाणी जेव्हा देवानं येशू ख्रिस्त त्या ठिकाणी थांबला आणि येशू ख्रिस्तान जेव्हा नाव त्या मुखात घेतला आणि त्याला मला त्याला इकडे बोलवा रे, त्याला जरा इकडे घेऊन या रे. जी लोक म्हणते गप बस गप बस गप बस, ती म्हणलीत लोक आता उठ, धीर धर, तुला येशू ख्रिस्त बोलवत आहेत. जी म्हणलीत जरा शांत बस शांत बस. जेव्हा देवानं स्वतःच्या मुखातून नाव घेतलं, त्याला बोलवा इकडं, मला ते जीवनामध्ये काय तर करायचं आहे. त्याला मला हाक मारली, मला त्याला मुक्त करायचं आहे. त्यानं मागितल्या दया, मला दया करायचं आहे. जी लोक म्हणली ती गप बस गप बस गप बस, तीच लोक म्हणलीत उठ,
धीर धर, धीर धर, धीर धर. जेव्हा तुमच्यासाठी तो बाप नाव घेऊन जेव्हा तुमचं बोलवेल, जी लोक तुम्हाला गप्प बसत होती ती म्हणतील उठ 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 उठ, चल 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 चल, देव तुला बोलवत आहे रे, देवाला त्या जीवनामध्ये चमत्कार करायचा रे, देवा जीवनामध्ये, देवाला त्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करायचे. उठ 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 बर्थमय उठ. हालेलुया, हालेलुया. आणि वचन सांगते बर्थमयला त्या ठिकाणी उठवण्यात आलं. पुढे वचन काय सांगतंय? तेव्हा तो आपली वस्त्रे टाकून उठला व येशूकडे आला. वचन सांगते बर्थमयनं आपल्या त्या ठिकाणी वस्त्र टाकलीत. एवढ्या वर्ष बर्थमय ज्या आपल्या जीवनामध्ये, दुःखामध्ये, ज्या गरिबीमध्ये, ज्या 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 शापामध्ये होता, ते शापाचे वस्त्र, ते पापाचे वस्त्र त्या ठिकाणी बर्थमयने टाकलेत. तो म्हणले आता मला देवाजवळ जायचं आहे, मला माझं पाप घेऊन, माझे घाणेरडे झालेले मलिन झालेले वस्त्र घेऊन मला जायचं नाही. माझ्या देवाकडे मला स्वतःला समर्पण करून जायचं आहे, कारण मला आज माझ्या जीवनामध्ये चमत्कार मला पाहिजे आहे. वचन सांगते बर्थमयने आपले कपडे टाकलेत, मलिन झालेले कपडे, पापाचे कपडे. एक भिकाराची ओळख त्याच्या कपड्याद्वारे होते, एक डॉक्टरची ओळख त्याच्या कपड्याद्वारे होते, एक पोलीस व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्याद्वारे होते, एक मिलिटरीमॅनची ओळख त्याच्या कपड्याद्वारे होते. बर्थमयची ओळख होती की हा भिकारी आहे, वर्षानुवर्ष हे भीक मागणारा व्यक्ती आहे आणि याचं कुटुंब सुद्धा त्याच गोष्टीमध्ये आहे. आपली ओळख, जी लोक त्याला ओळखत होती, ते पापाचं वस्त्र त्या ठिकाणी टाकलं. आम्हाला चमत्कार परमेश्वराकडे पाहायचा आहे, आम्हाला देवावरती आपला जीवितक्रम सोपायचा आहे. आमच्या जीवनामध्ये अजून कुठल्या प्रकारचं पाप आहे काय? ही वेळ आहे ते वस्त्र आम्ही घाणीत टाकून द्यावेत. ही वेळ आहे आमचे ते पाप आम्ही टाकून द्यावं. येशूकडे जेव्हा तुम्ही दया मागितलाय, तो दया करणार, तो दया करणार. त्याचा मोबाईल कधी नॉट रिचेबल लागत नाही, त्याचा मोबाईल आउट ऑफ कव्हरेज कधी लागत नाही, त्याच्या मोबाईल मधला बॅलन्स कधी संपत नाही, त्याच्या मोबाईलची बॅटरी कधी डाऊन होत नाही. 12-24 तास त्याचा मोबाईल सुरू आहे, 12-24 तास त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. त्याचा फोन कधी एंगेज लागत नाही, त्याचे फोन कधी उचलला नाही असं कधी होत नाही. आमचा देव नेहमी आम्हाला भेटणारा तो देव आहे, आमचा देव नेहमी आमच्याशी बोलणारा तो देव आहे. आमचा देव 3 प्रकारे आम्हाला भेटतो. आमचा देव आम्हाला फुकट मिळतो, पैसे द्यायला लागत नाही, फुकट तो मिळतो. आमचा देव इजी सापडतो, इजी सापडतो, लगेच मिळतो. कुठं पाहिजे कुठं आम्ही आहे, अवेलेबल आहे. किचनमध्ये कुठं आम्ही अवेलेबल आहे. आमचा देव सगळीकडे आहे, जिथं आम्ही हाक मारणार तिथं तो येणार. बर्थमयच्या जीवनामध्ये जेव्हा त्याला आशीर्वाद, त्याला चमत्कार पाहिजे होता, आपले घाणेरडे वस्त्र त्या ठिकाणी टाकून परमेश्वराकडे तो गेला. वचन काय सांगते पुढे आम्ही वाचूया. येशू त्याला म्हणाला, हा. मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. वचन सांगते प्रभूजी मला दृष्टी नाही. प्रभूजी, येशू ख्रिस्ताने विचारलं काय पाहिजे लेकरा तुला, का म्हणाल्यास दया पाहिजे? तो म्हणला प्रभूजी मला दृष्टी नाही. वर्षानुवर्ष प्रभूजी माझ्या कुटुंबावरती एक धब्बा बसलेला आहे. वर्षानुवर्ष लोक ओळखतात ते हे जे घर आहे ना, हे आंधळा भिकारी जो बर्थमय आहे त्याचं हे घर आहे. हो, ही कुणाची मुलं आहेत? आंधळा बर्थमय जो आहे ना भिकारी, त्याची मुलं आहेत. वर्षानुवर्ष प्रभूजी माझी परिस्थिती अशी आहे, मी माझं जीवतक्रम लोकांवरती सोपून दिलं होतं, मी भरवसा माझ्या लोकांवरती दिला होता, परंतु आज जे अविश्वासाचं पाप आहे प्रभूजी, अजून माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुला आवडत नव्हत्या त्या सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी टाकून आले. प्रभूजी माझ्यावरती तुम्ही दया करावी, मला तुम्ही मुक्त करावं, मला पुन्हा एकदा दृष्टी लाभ यावा. येशू ख्रिस्त काय म्हटला? येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. वचन या ठिकाणी स्पष्टपणे सांगतंय, जेव्हा बर्थमयनं मागितलं, येशू म्हटला जा माझ्या लेकरा जा, तुला दृष्टी प्राप्त होऊ दे. तू दया मागितलीस, मी दया केली. वर्षानुवर्ष असलेला, पिढ्यान पडेल असलेला शाप मी तुझ्यावरचा तोडलेला आहे. जे एरियाच्या ठिकाणी शापित ठिकाणी तू होतास, तो शाप मी तोडलेला आहे. जा बर्थमय, मी तुला दृष्टी दिलेला आहे. तिच्या पुढची गोष्ट आणि इंटरेस्टिंग आहे माझ्या बहिणीनं भावानो.
वचन सांगते जेव्हा दृष्टी लाभ झाला येशू ख्रिस्त म्हटला जा, बर्थमे गेला नाही. त्याला माहित होतं आता ज्या बापाकडे मी आलोय, ज्या परमेश्वराकडे मी आले, आता त्याला सोडून जाणार नाही. एकदाच आलो, एकदाच त्यानं नाव घेतलं, एकदाच आलो आणि वर्षानुवर्ष मी दृष्टी मला पाहिजे होती ती दृष्टी मला मिळाली एकदाच आल्यानंतर. आणि जर मी ज्या पाठीमागे जर चालतोय माझ्या हजारो पिढ्या आशीर्वादित होतील. बर्थमेने निश्चय केला मला जायचं नाही, मला तिकडे जायचं नाही, मला येशूच्या मागे जायचं आहे, मला येशूच्या पाठीमागे जायचं आहे. मला माहित आहे मला जीवनामध्ये माझ्या पिढ्या आशीर्वादित होणार, माझा भरवसा येशूवरती आहे, माझा बेस येशूवरती आहे, माझ्या पिढ्या आशीर्वादित होणार. एक चमत्कार मिळाला, एक आशीर्वाद मिळाला. बर्थमे देवाला सोडून गेला नाही. येशू ख्रिस्त म्हटला तर जा बाबा, जा जा जा, आनंद कर जा. ते म्हणला नाही प्रभूजी, मी तुमच्या पाठीमागे येतो, मी शेवटपर्यंत येणार प्रभूजी, माझ्या जीवनाचा श्वास आहे तिथंपर्यंत येणार प्रभूजी. कारण मला ठाऊक आहे मी माझं कार्य सोपून दिलेलं आहे, मी माझी भिस्त तुमच्यावरती ठेवलेलं आहे, माझं कार्यस्थिती होणार प्रभूजी. वर्षानुवर्ष ज्या गोष्टीमध्ये मी होतो मी त्यातून बाहेर पडणार प्रभूजी. आपलं जीवन बर्थमेनं त्या ठिकाणी समर्पित केलं. आज किती लोक आम्ही चर्चेसमध्ये पाहतो की लोक येतात, एक चमत्कार मिळाला की त्या देवाला सोडतात, टाटा बाय बाय करतात आणि जातात. बर्थमेला येते येशू ख्रिस्त स्वतः म्हणले जा, त्या विश्वासाने बरं केलंय, पण तू बर्थमे सोडून गेला नाही. आज तुमचा विश्वास या बर्थमे सारखा आहे काय? कारण बर्थमेला माहित होतं एवढं वर्ष मी मनुष्यावर भरोसा ठेवून बघितला, काही झालं नाही, काही झालं नाही, काही झालं नाही. पण तो आता जेव्हा मी या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलाय, सगळं काय घडत आहे, सगळं काय घडत आहे, सगळं काय घडत आहे. दृष्टीचा लाभ झाला आणि इथून पुढे आणि सर्व काय होणार. हालेलुया, हालेलुया. आज आमचं जीवन कशा रीतीनं आम्ही परमेश्वराचं समर्पण केलं आहे. आमचा भरवसा कुणावरती आहे वो, आम्ही कुणावरती विश्वास ठेवला आहे वो, आमचं कार्य आम्ही कुणावरती सोपित केले वो, आम्ही कुणाच्या मार्गदर्शनात चाललोय वो, आम्ही कुणाचं मार्गदर्शन घेऊन आमच्या जीवनामध्ये आम्ही दररोजचं जीवन जगत आहे वो, आम्ही कुठल्या प्रकारे आमचं जीवन जगत आहे वो, आमचा भरवसा कुणावरती आहे वो, आम्ही आमचा भरवसा परमेश्वर ठेवला आहे का आम्ही आमचा भरवसा मनुष्यावरती ठेवला आहे. आज ही वेळ आहे की आम्ही समर्पण करावं. आज ही वेळ आहे परमेश्वराला आम्ही शरण जावं. आज ही वेळ आहे की नव्यानं आपलं जीवन त्याला समर्पित करावं. स्तोत्रसंहिता 115:11 वचन. स्तोत्रसंहिता 115:11 वचन. परमेश्वराचे भय धरणाऱ्यानो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. वचन या ठिकाणी सांगता दावीद म्हटला, अहो माझ्या लोकांनो, मी तुम्हाला लिहून ठेवतोय, मी चाललेलो आहे, माझं जीवितकाल संपलं. स्तोत्रसंहिता 115:11 वचन मध्ये तो म्हणतोय तुम्ही परमेश्वर भाव ठेवा, तोच सहाय्य करताय आणि तोच ढाल आहे. कितीतर ढाली दाविदाकडे असतील, कितीतर वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या ढाली त्याच्याकडे असतील. आणि आम्ही जेव्हा वाचतोय की जो गल्ल्यात होता, गल्ल्यात एवढा मोठा होता आणि तिची ढाल घेऊन जाण्यासाठी एक व्यक्ती होता, एवढी मोठी तिची ढाल, पण तेवढी मोठी ढाल त्याचा बचाव करू शकली नाही. तेवढी मोठी ढाल घेऊन जाणारा व्यक्तीचा बचाव करू शकला नाही. दावीदला माहित होतं किती चांगल्या, किती मजबूत, किती उत्कृष्ट कारागिरीनं बनवलेल्या ढाली, किती वेगवेगळ्या आकारामध्ये असलेल्या ढाली मनुष्याचे जीवन वाचू शकत नाही. आणि गल्ल्यातला मी पाहिलं होतं एक व्यक्ती घेऊन जाण्यासाठी एवढी मोठी ढाल होती. ढाल पाहिजेला आहे, प्रत्येकाला ढाल पाहिजेला आहे. दररोजच्या जीवनामध्ये येणारे पापाचे बाण, येणारे अविश्वासाचे बाण, येणारे आजारपणाचे बाण, येणारे आमच्या जीवनामध्ये आम्ही मरून जावं याचे बाण, येणारे प्रत्येक आमच्या जीवनामध्ये आम्ही लॉसमध्ये जावावं, आम्ही सेवा आमची बंद पडावी, निराशामध्ये येणारे बाण कसं तटवले पाहिजे. कशी ती ढाल मिळेल, कुठल्या फॅक्टरीमध्ये ढाल आहे की त्या ढालेला कोणताही भाला आणि कोणतेही बाण चिरून जाऊन आरपार काम करू शकत नाही. कुठल्या फॅक्टरीमध्ये ढाल आहे व दाविदाला त्या फॅक्टरीचं नाव ठाऊक होतं, त्या निर्माणकर्त्याचं कारागीरचं नाव ठाऊक होतं. तो म्हणतोय की परमेश्वर भाव ठेवा, कारण त्याच्याच फॅक्टरीमध्ये अशी ढाल मिळते, कुठलाही बाण आणि कुठलीही तलवार ती ढाल कधी तोडू शकत नाही. दाविदाने स्वतःच्या कारागीरवरती
जगातल्या किती कारागीर त्या ठिकाणी असतील, त्याच्यावरती त्या ढालीवरती त्याचा विश्वास नव्हता. जे काय हत्यार बोंद त्याच्यावरती विश्वास नव्हता. दाविदाला एकाच ढालीवरती विश्वास होता, जी जीवन देवाची ढाल. तो त्याचा निर्माण करता, तो उत्तम कारागीर, तो प्रोडक्शन करणार आहे. त्याचा कारखाना जगातला सगळ्यात भारी येणारे प्रत्येक ढाल कोणत्याही गोष्टी छेदून आरपार जाऊ शकत नाहीत. ती ढाल आज किती लोकांकडे आहे, किती लोकांकडे आज ती ढाल आहे. जर ती परमेश्वरती भाव ठेवतात ती ढाल मिळते. कुठले पैसे त्याला द्यायला लागत नाहीत हो, कुठल्या प्रकारचे सत्कर्म करावे अशा कुठल्या गोष्टी नाहीत हो. आम्ही भाव ठेवावं, फक्त आमचं जीवन त्याला समर्पित करावं. ढाल आम्हाला मिळते, ढाल आम्हाला मिळते. आमच्या ॲड्रेसवरती ती ढाल येते आणि फास्ट कुरीने ती पाठवली जाते. ही ढाल माझ्या लेकरासाठी आहे आणि सैतानाचे कुठले जळते बाण त्याच्यावर देणार नाही. ती ढाल आज आमच्या जवळ आहे काय? येणाऱ्या थोड्या थोड्या निराशेच्या द्वारे जर तुम्ही पडत आहात, येणाऱ्या छोट्या छोट्या पापाच्या द्वारे जर तुम्ही पडत आहात, येणाऱ्या छोट्या छोट्या लोकांनी बोललेल्या गोष्टीमुळं तुमच्या जीवनामधली शांती जर गमून जात आहे, येणाऱ्या छोटे छोटे लोक नावं ठेवतात म्हणून तुमच्या सेवा कार्यापासून तुम्ही मागं पडलेला आहात, मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्याकडे ढाल नाही आहे. ती ढाल नाही आहे. कारण माझा विश्वास त्या ढालीवरती आहे. ती जर ढाल कुणाकडे आहे, कोणताही पाप, कोणतेही शाप, कोणतेही आजारपण, कोणतेही निराशा ते कुठल्या प्रकारची ढालीला छेदून आर पार जाऊ शकत नाही. आम्ही जर पडलोय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, आमच्याकडे ढाल नाही. का ढाल नाही हो? कारण परमेश्वरावरती भाव ठेवला नाही, परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवला नाही, परमेश्वरावरती आम्ही भरवसा ठेवला नाही. मग ती ढाल आज आमच्याकडे नाही आहे. ती ढाल आज आमच्याकडे नाही. दावीद म्हणला, ढाल पाहिजे बाबांनो. दररोजच्या जीवनामध्ये बाण इकडून तिकडून येणार, ते पळवण्यासाठी, ते मिटवण्यासाठी, त्याला 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 त्याच ठिकाणी थांबण्यासाठी ती ढाल आमच्याकडे पाहिजे आहे. जर तुमचा परमेश्वरती भाव आहे, अरिष्ट दूर येताना तुम्ही पाहणार, दुरून अरिष्ट तुमच्यावरती आले, कोण तर सांगत येणार, अरे तुझ्यावरती अरिष्ट यायला लागले. तुझं ढाल तुमच्याकडे आहे. जर ढाल तुमच्याकडे आहे, ते आलेलं अरिष्ट तुमच्यापर्यंत येणार नाही. ते ढाल तिथे येणार, तिथे तटणार, ते नाही सोडणार. आज जर परमेश्वर तुमचा भाव आहे तर तुमच्याकडे ढाल आहे. किती लोक म्हणतील की माझ्याकडे ढाल आहे, माझा परमेश्वरती भाव आहे, माझा परमेश्वरती भाव आहे, माझ्याकडे ती ढाल आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही पडतोय, छोट्या छोट्या पापामध्ये आम्ही पडतोय, छोट्या छोट्या निराशामध्ये आम्ही पडतोय. आम्ही भरवसा मनुष्यावरती ठेवलेला आहे, म्हणताना ढाल आमच्याकडे नाही. आम्ही ढाल कुणाची घेतल्या? माणसाकडे घेतल्या. तुमची ढाल मला जरा द्यावं, तुमची ढाल मला पाहिजे. ती ढाल छेदून आर पार जाणारच. आमची ढाल कुणाची आहे? परमेश्वराच्या फॅक्टरीमधली आहे का जगातल्या मनुष्याच्या फॅक्टरीमधली आहे? कोणत्या प्रकारची ढाल आज तुम्ही धारण केलेलं आहे? कोणत्या प्रकारची ढाल आज तुमच्याकडे आहे? शत्रू सैतान त्याचे प्रत्येक बाण जो पाठवते ते विझवण्यासाठी, त्याचे येणारे प्रत्येक वार तटवण्यासाठी कोणत्या प्रकारची ढाल आज तुमच्याकडे आहे? ही तपासण्याची वेळ आहे, ही चेक करण्याची वेळ आहे. कोणत्या प्रकारची ढाल आज आमच्या जीवनामध्ये आहे? यशया इथं 26 अध्याय आणि 4 वचन काय सांगतं? परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे. यशया देवाचे महान सेवक या ठिकाणी संदेश ते सांगतात, परमेश्वर तुम्ही भाव ठेवा. थोड्या दिवसासाठी नाही लेकरांनो, 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी, 1 आठवडा, 2 आठवडे, 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, 4 वर्षे, 5 वर्ष, 10 वर्षे. यशया त्या ठिकाणी असं म्हणत नाहीत. यशया म्हणतात की परमेश्वर तुम्ही भाव सदा सर्व काळ ठेवा, सदा सर्व काळ. दररोजच्या क्षणामध्ये जोपर्यंत तुम्ही या भूतलावरती जीवन जगत आहात, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये तुम्ही परमेश्वरती भाव ठेवा, परमेश्वरती भाव ठेवा. जर परमेश्वर तुम्ही भाव ठेवताय, वचन सांगताय, तो परमेश्वर हा सनातन, याचा अर्थ इटर्नल. त्याला कधीच खट पडणार नाही, खंडपणा नाही. तो इटर्नल, सनातन तुमचा आश्रय दुर्ग आहे, तुमचा आश्रय दुर्ग आहे. तुमचा आश्रय दुर्ग होईल जर तुम्ही आपलं जीवन त्या परमेश्वरावरती सदा सर्व काळ भाव ठेवलेला आहे. आपल्या सेवा कार्यासाठी, कोणत्याही गोष्टीसाठी थोडा वेळ त्रास होतोय, थोडा वेळ आम्हाला त्या तकलीफमधून जायला लागते,
थोडा वेळ आम्हाला निराशामध्ये जायला लागणार, थोडा वेळ आम्हाला निंदामध्ये जायला लागणार, पण जर तुमचा विश्वास आहे की ज्यानं बोलवले, ज्यानं पाचारण केले तो विश्वासी आहे, आणि ज्यानं मला आपली ढाल दिलेला आहे, जो माझा आश्रय दुर्ग आहे आणि मी सदा सर्व काळ त्याच्यावरती भाव ठेवलेला आहे, तो परमेश्वर प्रत्येक परिस्थितीतून तुम्हाला उभा करण्यासाठी सामर्थ्यवान आहे. आज कोणत्या प्रकारची ढाल तुमच्या जीवनामध्ये आहे? आज कोणत्या प्रकारची ढाल तुमच्या जीवनामध्ये आहे? शेबेरे बांदर रामा सोथो रोबो शेके. आज कोणत्या प्रकारची ढाल आज आमच्या जीवनामध्ये आहे? आज कोणत्या प्रकारची ढाल आमच्या जीवनामध्ये आहे? वचन सांगतंय ती सर्व काळ परमेश्वर भाव ठेवा, तोच तुमचा सनातन आश्रय आणि दुर्ग आहे. शेवटचं वचन पाहून मी प्रार्थना करणार आहे. काही लोक जे बिझनेसमध्ये असतील, ज्यांच्यासाठी बिझनेसमध्ये त्यांनी सर्वांनी एकदम टाका, एक एक पॉईंटसाठी नाही करणार मी प्रार्थना. बिझनेसची लोक त्यांनी बिझनेस म्हणून टाका, जॉबची लोक असते त्यांनी जॉबसाठी सांगा, ज्यांना सेवा कार्य त्यांनी सेवा कार्यासाठी शेवटला कमेंट टाका, ज्याने आरोग्य दर्शनासाठी पाहिजे त्यांनी आरोग्य दर्शनासाठी पाठवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सांगा की देवा आमचा भाव तुझ्यावरती आहे, आमचा भरवसा तुमच्यावरती आहे. इब्रिलोकास याचं 10वा अध्याय 23 वचन आम्ही वाचूया. इब्रिलोकास याचं 10वा अध्याय 23 वचन. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले आहे तो विश्वसनीय आहे. वचन स्पष्टपणे या ठिकाणी सांगते. इब्रिलोकास 10वा अध्याय 23 वचन. आपण न डळमळता आपली आशा दृढ धरू, आपला भरवसा आम्ही दृढ दिलो, ज्याने हे वचन दिलेलं आहे. वचन कुठल्या मनुष्याकडून नाही, या ठिकाणी ज्या व्यक्तीला तुम्ही पाहत आहात त्याच्याकडून वचन नाहीत, तो पूर्ण काही करू शकत नाही, तो माणूस जाती आहे, त्याच्यामध्ये काही नाही. ज्याने हे वचन दिलेलं आहे तो राजांचा राजा आणि तो प्रभूचा प्रभू आहे. त्यानं जो वचन दिले तो विश्वसनीय आहे आणि तो पूर्ण करेल. ओ हालेलुया, थँक यू लॉर्ड. आज किती लोक तुम्हामध्ये आहेत म्हणतील की प्रभू मी मनुष्याला शरण जाणार नाही, प्रभू मनुष्याकडून मी सल्ला घेणार नाही, तुझ्या सानिध्यामध्ये बसून मी तुझ्यावरती भरवसा ठेवतो राजा. माझ्या आजारपणासाठी, माझ्या निराशासाठी, माझ्या जॉबसाठी, माझ्या व्यवसायासाठी, माझ्या सेवा कार्यासाठी पश्चाताप करूया. एवढे दिवस ज्या लोकांनी दिवस घालवले मनुष्यावरती विश्वास ठेवून, ही वेळ आहे आम्ही वधस्तंभावर परत यावं. वेळ आहे आमचं जीवन आम्ही समर्पण करावं. प्रभू आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो, आम्ही तुझ्यावरती भरवसा ठेवतो राजा. एवढ्या दिवस आम्ही आमच्या विचारानं, आमच्या कल्पनेनं, मनुष्य जे सांगते त्याच्या हिशोबानं आम्ही सांगत होतो राजा. आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो राजा. तो देव आमची ढाल आहे, तो देव सदा सर्व काळ सनातन आश्रय दुर्ग आहे. तो देव ज्यानं बर्थमयला त्या शापाच्या गोष्टीतून काढून त्याला आपली दृष्टी लाभ केली, तो देव येशू ख्रिस्त आहे. प्रत्येक मानव जाती जी आपले जीवितक्रम त्याच्याची सोपून देते त्याची तो कार्य सिद्धीस करणार परमेश्वर तो आहे. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं हे बरं आहे. तुम्हासाठी, माझ्यासाठी, आमच्या येणाऱ्या कितीतर पिढ्यांसाठी परमेश्वराला शरण जाणं किती बरं आहे. युट्यूबच्या माध्यमातून आज ज्या रीतीनं बाप्तिस्मा करणार योहान म्हणला, अरण्यात ओरडण्याची एक घोषणा झाली, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. परमेश्वर आम्ही भाव ठेवूया, तू पुरेसा आहेस मला. आमचे नेत्र आम्ही बंद करूया. ज्याच्या लोकांनी आपलं जीवन परमेश्वरापासून विश्वास काढून मनुष्यावरती ज्या लोकांनी भरवसा ठेवलेला आहे, देवावरती भरवसा ठेवूया. देवा मी चुकलो, मनुष्यावरती भरवसा ठेवला होता देवा. मनुष्य जे सांगेल त्या हिशोबाने मी वागलो राजा. मला तू वेगळं सांगत होतास, तुझा आत्मा माझ्याशी बोलत होता,
आणि आता या वेळेला काही लोकांशी देवाचा आत्मा बोलत आहे.